हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्याकडेही जर भात असा शिल्लक राहत असेल ना, तर ही रेसिपी नक्कीच करून पहा. करायला अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे. त्यासाठी आपल्याला 2 अंडी लागणार आहेत आणि शिल्लक राहिलेला भात. तुम्ही ताज्या भाताची सुद्धा ही रेसिपी करू शकता बरं का. करायला सोपी तर आहेच, झटपट होणारी आहे आणि त्याचबरोबर अतिशय चविष्ट आहे. पहा, इथे मी सगळ्यात आधी 2 अंडी घेतलेली आहेत. आपल्याला अंडी अशा पद्धतीने वाटीमध्ये फोडून घ्यायची आहेत. जर भात जास्त प्रमाणामध्ये असेल तर अंड्यांचं प्रमाण इथे तुम्हाला वाढवायचं आहे. आता इथे माझ्याकडे थोडासाच भात शिल्लक आहे, त्यामुळे मी इथे 2 अंड्यांचा वापर करते आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि त्यानंतरनं थोडीशी मिरेपूड घालायची आहे. आता हे सर्व साहित्य घातल्यानंतरनं आपण हे छान असं एकजीव करून घेऊया. यामध्ये जास्तीचे काही मसाले वापरायचे नाही आहेत, फक्त मिरेपूड आणि मीठ इतकंच आपल्याला घालून घ्यायचे. आता हे अंडं छान असं मी फेटून घेणार आहे. व्यवस्थित असं अंडं फेटून घ्यायचं, म्हणजे आपण या अंड्याची जी पोळी करणार आहे ना, ती अतिशय छान अशी तयार होईल. अंडं तुम्ही जितकं फेटाल तितकीच अंड्याची पोळी रुचकर आणि चविष्ट होते. त्यामुळे शक्यतो अंडा आधी व्यवस्थित फेटून घ्यायचं. आता इथे मी एका कढईमध्ये थोडंसं बटर घालून घेतले. आपल्याला याची प्रॉपर अशी पोळी नाही तयार करायची आहे. काय करायचं आहे ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. बटरऐवजी तुम्ही तेलाचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे, पण बटरमुळे ना हे अंडं खायला जास्त चविष्ट लागतं असं मला वाटतं, म्हणून मी इथे बटरचा वापर केलेला आहे. पहा, आता गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवली आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला अशा पद्धतीने हे अंडं होऊन द्यायचे. मध्ये मध्ये अंडं हलवत राहायचे, अगदी या पद्धतीने. चायनीजमध्ये अंडं कसं असतं, अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे अंडं करायचे, म्हणजे अंड्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचेत. अगदीच बारीक बारीक नाही आणि खूपच मोठेही नाही. व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने करा. बघा, अगदी झटपट ही रेसिपी आपली तयार होणार आहे. तर इथे मी आता मीडियम फ्लेमवरच हे संपूर्ण अंडं अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे. पहा, आता आपण ह्याला पलटी करूया आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण अंडं शिजवून घ्यायचे. तुम्ही हीच गोष्ट पॅनमध्ये सुद्धा करू शकता, पण आपल्याला कढईचा वापर करायचाच आहे, त्यामुळे मग मी इथे कढईमध्येच हे अंडं तयार करून घेते आहे. तर पहा, अशा पद्धतीने अगदी 2 मिनिटामध्ये हे अंडं आपलं भाजून तयार होत आलेलं आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लवकर पाहायला मिळतील. त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या. पहा, इथे आपलं अंडं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने. अंड्याचे खूप लहान तुकडे करायचे नाही आहेत, जरा असे मोठे मोठेच तुकडे मी ठेवलेले आहेत. आता याच सेम कढईमध्ये ना आपल्याला तेल घालून घ्यायचे. इथे मी जवळपास 1.5 पळी इतपत तेल घालून घेतलं. तेल थोडं गरम झालं की यामध्ये 1 हिरवी मिरची अशी मधनं कट करून घातलेली आहे. पहा, मिरचीसुद्धा आपण छान अशी परतवून घेऊया. इथे भात थोडा आहे, त्यामुळे मी इथे एकाच मिरचीचा वापर केला आहे. पण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले वापरणार नाही आहोत, त्यामुळे इथे मिरची तुम्हाला किती प्रमाणामध्ये हवी आहे ती आत्ताच तुम्ही घालून घ्यायची आहे. आता त्यानंतरनं एक लहान आकाराचा कांदा मी अशा पद्धतीने उभा कट करून घेतला होता, तो सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. पहा, गॅस इथे मी मीडियम टू हाय ठेवलेला आहे. अगदीच बारीक गॅसवरती कांदा परतायचा नाही आपल्याला. कांदा असा थोडा क्रंचीनेस त्याच्यामध्ये राहायला हवा. कांदा अर्धवट असा परतवून झाला की यामध्ये मी गाजर घालून घेतलं आहे. गाजरसुद्धा असं चौकोनी फोडींमध्ये छोटं छोटं कट केलेलं आहे. गाजर तुम्ही हवं असल्यास उभंसुद्धा कट करू शकता. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही सिमला मिरची किंवा इतर तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. आता इथे मी अगदी थोडीशी मिरेपूड घालून घेतली आणि हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलं. त्यानंतरनं जो शिल्लक राहिलेला रात्रीचा भात होता ना, तो आपल्याला छान मोकळा करून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्ही ताज्या भाताची सुद्धा ही रेसिपी करू शकता अगदीच या पद्धतीने. आता पहा, हा भात घातला की मी परत एकदा हे सर्व छान असं एकजीव करून घेते आहे. गॅस इथे मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरच मी संपूर्ण प्रोसेस करून घेतलेली आहे. चवीनुसार भाज्यांपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. भातामध्ये मीठ आहे, त्यामुळे इथे मी भाज्यांपुरतंच मीठ आत्ता घालून घेतलं आहे. आता हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं की लगेचच आपण जे फ्राय करून ठेवलेलं अंडं होतं ना, ते यामध्ये घालून घ्यायचे. तुम्ही यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता, जेणेकरून ही रेसिपी पौष्टिक होईल आणि ताज्या भाताची ही रेसिपी करून मुलांना तुम्ही नक्कीच देऊ शकता.
नाश्त्यासाठी नेहमी आपण पोहे उपमा करतच असतो. कधीतरी अशा पद्धतीने भातसुद्धा करून पहा. झटपट होणार आहे. एक प्रकारे जसं आपण एग फ्राय राईस करतो ना, त्याच पद्धतीने हा भात केलेला आहे. फक्त यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपण सॉस वापरलेले नाही आहेत. तरीसुद्धा खूप चविष्ट असा हा भात तयार होतो. तर पहा, इथे मी 2-3 मिनटं अशाच पद्धतीने हे सतत हलवत छान असं परतवून घेतलं. आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालते. तुम्ही कांद्याची पातसुद्धा घालू शकता. आता माझ्याकडे कांद्याची पात नव्हती म्हणून मी इथे कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. कोथिंबीर किंवा कांद्याची पात घातल्यानंतरनं आपल्याला हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅस लगेचच बंद करायचा आहे. पहा, झालाय की नाही मस्त. खूप चविष्ट होतो. एकदा नक्की ट्राय करा. केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही माझी ही रेसिपी कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना, त्या दिवशी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हलका फुलका अंडा राईस करू शकता. बरं चला, माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.